नागपूर भोसले घराण्याचे वंशज मुदोजी राजे भोसले आपल्या सोबत आहेत. त्यांना विचारूया, सर, जरांगे पाटील ज्या पद्धतीने आंदोलन करतायत आणि मुंबईच्या वेशीवरती हे आंदोलन सगळं सुरू आहे, 5,000 आंदोलक घेऊन ते मुंबईमध्ये जात आहेत. नागपूरकर भोसले या सगळ्या आंदोलनाकडे कसं बघतो? हे आंदोलन मराठा समाजाला आरक्षणाची मागणी फार जुनी आहे आणि ह्या मागणीवर जरांगे पाटीलनी याची सुरुवात केली. आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. पण आमचं म्हणणं आहे की मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा समाजासाठी विशेष आरक्षण भेटलं पाहिजे. आम्हाला कुणाच्या आरक्षणामध्ये न जाता मराठा समाजाला हे आरक्षण मिळणं आवश्यक आहे. कारण की आम्हाला OBC मधनं बी आरक्षण नको, म्हणजे कुणाच्या हक्कामधनं आम्हाला हक्क नको. मराठ्यासाठी एक विशेष आरक्षण हे मिळालं पाहिजे. आणि आम्ही आरक्षण कशासाठी मागतो आहे? शिक्षण आणि नोकरीमध्येच आरक्षण पाहिजे. आम्हाला राजकीय आणि बाकी क्षेत्र आरक्षणाची आवश्यकता नाही. त्यामुळं आरक्षण हा आमचा हक्क आहे आणि आजची परिस्थिती बघता मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं पाहिजे. आणि या आरक्षणासाठी या मुद्द्यावर जरांगे पाटील हे आरक्षणासाठी आमच्या शुभेच्छा आहेत. आणि कुणाच्या याच्यामध्ये हस्तक्षेप करून, कारण मराठा समाज हा देत आला आजपर्यंत. कुणाचं आम्ही असं छिनून घेतलेलं नाही आहे. जिथं अन्याय अत्याचार आलं त्याच्यावर आम्ही युद्ध केलं आणि आम्ही ते शमवण्याचा प्रयत्न केला. पण आता युद्ध तर नाही आहे, पण आरक्षण हे महत्त्वाचं आहे आणि मराठा समाजासाठी विशेष आरक्षण हे दिल्या गेलं पाहिजे शिक्षणात आणि नोकरीसाठी. या मताचा मी आहे आणि ह्या मुद्द्यावरच आम्ही जरांगे पाटलांना समर्थन करतो आहे. सर, एक प्रश्न असा आहे, महसुली जे आतापर्यंत नोंद आहे, महसुली रेकॉर्ड ज्यांच्याकडे असतील, महसुली नोंदी यांच्याकडे असतील, जे मराठा लोक ज्यांच्याकडे कुणबी असल्याचं महसुली नोंदी आहे किंवा लेवा पाटील काही आहे, त्यांना OBCचे प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झालेली आहे. मग तुम्ही नोंदी घेऊन या, आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, कुणबी असल्याचे, लेवा पाटील असल्याचे OBC प्रमाणपत्र घेऊन जा, इथपर्यंत सरकार तयार झालं आहे. यावर तुम्ही समाधानी आहात का? सरसकट OBCची मागणी जरांगेंची आहे? नाही नाही, आता ते जे आपण म्हणता कुणबी, मराठा आणि लेवा यासाठी जर आहे तर ती योग्य आहे. गव्हर्नमेंट जे करून राहिलं ते बरोबर आहे, ते झालं पाहिजे. पण जो मराठा आहे त्या मराठ्याला मराठा म्हणून आरक्षित झाला पाहिजे. तो शिक्षण आणि नोकरी संदर्भात त्याला लेवा पाटील किंवा OBCमध्ये आमच्या मराठ्यांना नको टाकायला. बाकी लेवा पाटील म्हणा की कुणबी मराठा म्हणा, हे जे दाखले असतील त्यांनी त्याच्यामध्ये जर सरकार त्यांना घेत आहे तर चांगलं आहे, उपक्रम त्यांना गेलं पाहिजे. पण मराठा, आम्ही मराठी याचा अभिमान आहे आम्हाला आणि आम्हाला आमचं हे बदलवायचं नाही आहे कुठंच. म्हणून आम्ही मराठा म्हणून आम्हाला आरक्षणाची आवश्यकता आहे आणि त्यासाठीच आम्ही जरांगे पाटलांना आम्ही सपोर्ट करतो आहे की मराठा म्हणून आरक्षण च्या मुद्द्यावर आम्ही त्यांना समर्थन करतो आहे. पण आम्हाला OBC वगैरेमध्ये कुणाच्या हक्काच्या आरक्षणमध्ये जाऊन आम्हाला ती सवलत नाही घ्यायची. सर, 30 ऑगस्टपासून नागपूरमध्ये आंदोलन होत आहे, साखळी उपोषण होत आहे OBC महासंघांचं. OBC महासंघाचं म्हणणं आहे की आमच्या OBCतून कोणालाही आरक्षण काढून देऊ नका आणि मराठा समाजाला जी मागणी आहे जरांगे पाटलांची ती आरक्षण देऊ नका. OBCच्या आंदोलनाला तुमचं पाठिंबा आहे, समर्थन आहे? तुमचं काय भूमिका आहे OBCच्या आंदोलनावर? नाही, मी तर क्लिअर माझा कन्सेप्ट सांगितलेला की आम्हाला कुणाच्या हक्कामधलं नको. चाहे जे OBCच्या ह्याच्यामधलं बी आम्हाला कुणाच्या हक्कामध्ये नको. मराठा म्हणून आम्हाला शिक्षणासाठी, नोकरीसाठी आरक्षण आम्हाला देण्यात यावं. आम्हाला कुणाच्या बी अधिकारामधनं घुसपेट करून आम्हाला ते नको. आणि माझी बी OBC समाजाला विनंती आहे की आम्ही स्वतः जेव्हा म्हणतो की आम्हाला वेगळं पाहिजे, त्यासाठी OBCनी बी वारंवार असा विरोध करायचं योग्य नाही आहे. आणि सरकारने सांगितले आहे की लेवा पाटील आहे, त्या कुणबी मराठा जिथं दाखले आहे त्यांना ते सर्टिफिकेट द्यायला तयार आहेत. तर त्याच्यामुळे काही हरकत नाही आहे. पण आम्ही मराठा समाजाकडनं आम्ही मराठा म्हणूनच आरक्षणाची आम्ही माग करतो आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीनं प्रयत्न केला आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात, तुमची जी मागणी आहे वेगळं आरक्षण देण्यासंदर्भात आणि जे आत्ता आरक्षण लागू झालं आहे ते सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं मोठं योगदान आहे, त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? नाही नाही, देवेंद्र फडणवीसांनी यांनी पहिल्यापासून चांगली भूमिका राहिलेली आहे आरक्षणासंदर्भात मराठ्यांच्या. आणि त्या भूमिकेवर ते ठाम आहेत. आणि फक्त कधी कोर्टाचं मॅटर वगैरे राहिलं तर त्या ठिकाणी त्यांना मागं व्हावं लागतं. पण देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी ते हमेशा आग्रही राहिलेले आहेत आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडनं सहयोग हा आम्हाला मिळतो आहे. धन्यवाद सर. आपण पाहू शकतो आता विदर्भामध्ये OBC आंदोलन जे आहे ते सुरू आहे. पण नागपूरकर भोसले यांनी जाहीर केलं आहे की OBCतून आम्हाला कुठलंही आरक्षण नको आहे आणि मराठा समाजाला आरक्षण हे फक्त वेगळ्या याच्यामधून मिळालं पाहिजे, घटनेमध्ये ते टिकलं पाहिजे, घटनेच्या चौकटीत राहून आरक्षण मिळालं पाहिजे, पण OBCतून आरक्षण नको असं नागपूरकर भोसले, मुदोजी राजे भोसले यांनी जाहीर केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासह प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी,
नागपूर.